नागपूर शहर कुणी पेटवलं आणि कशासाठी या विषयावर आपण भाष्य करणार आहोत। औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यात वादंग निर्माण झालेला आहे। जणू काही ती कबर मागच्या आठवड्यातच बांधली आणि त्यावरून वाद सुरू झालेला आहे। औरंग्याच्या कबरीला कुणाचंही समर्थन नाही, अगदी मुस्लिमांचं सुद्धा समर्थन नाही। त्याला क्रूर कर्म अशीच ओळख आहे। तो हिंस्त्र होता, क्रूर होता। त्यानं स्वतःच्या भावाला मारलं, आई वडिलांना डांबून ठेवलं। असा औरंग्या कुणाचाही आदर्श असूच शकत नाही, हे यावरून सिद्ध झालेलं आहे। मात्र या औरंग्याच्या कबरीवरून असं नेमकं काय घडलं की आता राज्य पेटतंय की काय अशी शंका निर्माण व्हायला लागली। नागपूर तर पेटलं, तिथं प्रचंड जाळपोळ झाली, तिथं अनेक वाहनांचे, दुचाकीचे, चारचाकीची तोडफोड झाली। त्या ठिकाणी काही ठिकाणी आग लावण्यात आली, काही ठिकाणी दगडांचा मारा झाला। 3 पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांना मारहाण करण्यात आली, एकावर तर कोराडीनं घाव घालण्यात आला। मग असं नेमकं काय घडलंय काय नेमकं आता? जो औरंग्या 1707 मध्ये मेलेला आहे आणि त्याची कबर त्या ठिकाणी बांधण्यात आलेली आहे। अगदी साधी कबर बांधावी असं त्याची इच्छा होती आणि त्याच्या मुलानं ती बांधली। मग आता नेमकं असं काय आजच्या घडीला असं काय घडलंय की ते म्हणजे तो वाद उफाळून आलाय? तर काहींचं मत असं आहे की छावा चित्रपट आला आणि त्यावरून लोकांच्या भावना भडकल्या। छावा चित्रपट आला, संभाजी महाराजांचा इतिहास समोर आला, या क्रूर कर्म्यानं केलेला छत्रपती संभाजी राजावरचा अन्यायही या ठिकाणी दाखवण्यात आला। परंतु त्यावरून लोकांच्या भावना भडकल्या हे म्हणणं साफ चुकीचं ठरेल। कारण भावना भडकल्या तर सगळ्यांच्याच भडकायला पाहिजे, अख्खा महाराष्ट्र पेटायला पाहिजे होता मग असं यांच्या म्हणण्यानुसार। तर इथं फक्त विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्याच भावना कशा भडकल्या हा मोठा प्रश्न या निमित्तानं समोर येतो, आहे की नाही? कमालीची गोष्ट आहे की नाही की फक्त ठराविक लोकांच्याच भावना का भडकतात? बरं, भावना भडकणारे कोण आहेत? त्यांना इतर वेळी छत्रपती शिवराय असतील, छत्रपती संभाजीराजे असतील, राजमाता जिजाऊ असतील, यांच्यावर आक्षेपार्ह बोललं, यांच्यावर काही टीकात्मक बोललं, यांच्यावर घाणेरडं बोललं तर त्यावेळेस हे कुठल्या बिळात जाऊन लपलेले असतात? साधा प्रश्न आहे। छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर ही उपाधी तुम्ही देताय, ते धर्मवीर होते का नव्हते हा विषय बाजूला जरी ठेवला तरी ते स्वराज्य रक्षक होते। आणि ज्यांनी संभाजी राजांना विषप्रयोग करण्याचं काम केलं तेच लोक आता संभाजी महाराजांना या ठिकाणी धर्मवीर अशी उपाधी देत आहेत। कमालीची गोष्ट आहे। तर औरंग्याची या ठिकाणी जी कबर आहे छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबादमध्ये, त्याला काढण्याला विरोधी पक्षांचं सुद्धा समर्थन आहे, कुणाचंही काही म्हणणं नाही। मग त्यासाठी काल राज्याचे एक मंत्री असं म्हटले की ही कबर काढण्यासाठी आंदोलन करणं चुकीचं आहे का? आता सरकार तुमचं आहे, तुम्हाला पाठिंबा असणाऱ्या संघटना या ठिकाणी आंदोलन करतायत, राज्यात तुम्ही सत्तेत बसलात, केंद्रात तुम्ही सत्तेत बसलात, अगदी स्थानिक पातळीवरही तुमचीच सत्ता आहे, जिथं प्रशासक आहे तिथं तुमचीच प्रशासकाद्वारे सत्ता आहे। मग आंदोलन का करता? ती काढून टाका ना, साधा सरळ प्रश्न आहे। केंद्र सरकारच्या पुरातत्व विभागाच्या अधीनस्थ ते संरक्षित स्थळ आहे, काढून टाका तो दर्जा। तो दर्जा काढून टाकला की ते काढायला तुम्ही मोकळं व्हाल। मग तुम्ही ते न करता जनतेच्या भावना का भडकावता? सरकारमधले मंत्री किती बेजबाबदार विधाने करत आहेत। म्हणजे कुठल्या गोष्टीसाठी हे ध्रुवीकरण केलं जात आहे? जातीमध्ये भिडवल्या। 1980च्या दशकामध्ये वसंतराव भागवतांनी माधव पॅटर्न आणला, मा म्हणजे माळी, ध म्हणजे धनगर, व म्हणजे वंजारे, आणि हा शेठजी भटजीचा असलेला पक्ष बहुजनांचा पक्ष कसा करता येईल यासाठी प्रयत्न केले। विशेषत्वानं गोपीनाथरावजी मुंडे असतील, त्याचबरोबर या ठिकाणी नासा फरांदे असतील,
अण्णा डांगे असतील किंवा अनेक बहुजन लोकांनी हा पक्ष बहुजनांचा पक्ष करण्याचा प्रयत्न केला. पुढे त्याचीच चिर्री ओढत फडणवीसांनी त्याचा DNA ओबीसी केला, त्याची लिडरशिप ओबीसी केली, त्याचा मतदारही ओबीसी केला. आता गणित इतक्यावर थांबलं नाही, तर आता पुन्हा या ठिकाणी धर्माधर्मामध्ये कसं तेढ निर्माण होईल अशा प्रकारची प्रक्षोभक वक्तव्य जर सरकारच्या मंत्र्याकडून, सरकारच्या आमदाराकडून, सरकारच्याच खासदारांकडून येत असतील तर ही गंभीर घटना या ठिकाणी आहे. हे चुकीचं आहे. कबर काढून टाका, बिनधास्त काढून टाका, कोणाचंही काही नाही म्हणणं नाही. मुस्लिम धर्मामध्ये सुद्धा त्या ठिकाणी औरंगजेब असलेले नावं किती आहेत सांगा. ते आदर्श त्याला मानत नाही, त्याला क्रूर करामाच या ठिकाणी म्हणतात. आणि म्हणून हे गंभीर बाब आहे. त्या घटनेमध्ये नागपूरला एक मोर्चा काढण्यात आला. विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाचे कार्यकर्ते त्यामध्ये होते. जिथं नागपूरचं मुख्यालय आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं, जे नितीन गडकरींचं शहर आहे, जे मुख्यमंत्र्याचं शहर आहे, आणि अशा शहरामध्ये ही बाब व्हावी ही दुर्दैव आहे. नागपूरच्या 300 वर्षाच्या इतिहासामध्ये तिथं दंगल झाली नाही. तिथं मोर्चा काढण्यात आला आणि प्रतिकात्मक कबर जाळण्यात आली. तर काहींचा आरोप आहे की तिथं पवित्र कुराणाची आयात त्या ठिकाणी जाळण्यात आल्याचा आरोप आहे आणि त्यामुळे हे घडलं. आता हे दावे प्रतिदावे होतील, ते तपासातून समोर येईल. भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी तर पोलिसावरच आक्षेप घेतलाय प्रवीण दटकेंनी की पोलीस उशिरा पोहोचली, पोलिसामुळे घडलं, न टाळता आलं असतं. तर ही दंगल पूर्वनियोजित होती का, असंही काहीचं म्हणणं आहे की ती पूर्वनियोजित होती. तर कारण तिथं काही ट्रॅक्टरमध्ये दगड होते, घरावर दगड होते, असं काहींचं मत आहे. नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी तर वेगळीच बाब यामध्ये सांगितली. त्यांचं म्हणणं आहे की ही दंगल सुनियोजित नव्हती. तर त्या ठिकाणी घटनास्थळावर दगडानं भरलेली जी गाडी होती ती नागपूर मनपाची होती. ती गाडी स्वच्छतेसाठी तिथं आली होती. परिसरात बांधकाम सुरू होतं आणि त्यामुळे हे दगडाचं बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी ह्या ट्रॉल्या भरलेल्या होत्या आणि त्यामुळं ती पूर्वनियोजित नव्हती. बाहेरून लोक आले का ते अद्याप समोर आलेलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि यात स्थानिक लोकच आढळलेत असं पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांचं म्हणणं आहे. आता यावरून पुन्हा आणखी वाद निर्माण होतील. बरं, आता राज्यात ध्रुवीकरण कोण करतंय? लव जिहादवरून मोर्चे कोणत्या मंत्र्यांना काढले? दुसऱ्या राज्यातील आमदार, टी राजासारखा आमदार भडकाऊ वक्तव्य काय करतोय? कबर काढली पाहिजे म्हणून कोण वक्तव्य केलेले आहे? तपासून पहा जरा. इथं छावा चित्रपटाचा कुठलाही परिणाम झालेला नाही म्हणत असताल तरी सुद्धा अजिबात नाही. कारण 60 वर्षापूर्वी ती कादंबरी लिहिलेली आहे. अहिल्यानगरच्या पाथर्डीच्या मडीच्या यात्रेत मुस्लिमांना दुकानावर बंदी. इथं ठराव घेण्यात आला ग्रामपंचायतीचा. तिथं कोणता मंत्री येऊन सभा घेऊन प्रक्षोभक वक्तव्य करतो याचीही तपासणी केली पाहिजे. छत्रपती शिवरायांवर बोलणारे कोण लोक होते? श्रीपाद छिंदम असेल, भगतसिंग कोश्यारी असेल, भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी असतील, राहुल सोलापूरकर असेल, प्रशांत कोरटकर असेल, अगदी बीजेपीचा ओडिसाचा खासदार प्रदीप पुरोहित, तो काय म्हणतोय की मोदींचा पुनर्जन्म हा शिवाजी महाराज होता आणि आता ते मोदी. इतकंच नाही, तो जयदीप आपटे ज्यानं सिंधुदुर्गातल्या ज्या पुतळ्यावर छत्रपती शिवरायांच्या कपाळावर तलवारीचा घाव दाखवलेला आहे आणि तो पुतळा कोसळलेला आहे. तर ह्या प्रवृत्ती कोण आहेत हा प्रश्न या निमित्तानं समोर येतोय. हे थांबलं पाहिजे कुठतरी आणि रोजीरोटीचे प्रश्न सुटले पाहिजेत, विकासाचे प्रश्न प्राधान्यानं पुढे घेतले पाहिजेत, परंतु तसं होताना दिसत नाही. अजब मंजर है शहर का, कुछ समझ नहीं आता, दुकानें खुली है मगर ग्राहक नजर नहीं आता. अजब मंजर है शहर का, कुछ समझ नहीं आता, दुकानें खुली है मगर ग्राहक नहीं आता. भूल गए लोग देश का कानून, भाई से भाई का नाता. भूल गए हैं लोग देश का कानून, भाई से भाई का नाता. गरीब ही भूखा मरता है यहाँ, गरीब ही नंगा सोता. गरीब ही भूखा मरता है यहाँ, गरीब ही नंगा सोता. तर ही अतिशय विदारक चित्र आहे. हे थांबलं पाहिजे कुठतरी. इथं भाईचारा आहे, इथं कुठल्याही प्रकारचं वातावरण नाही. आणि कशासाठी हे निर्माण केलं जात आहे? सरकार तुमचंच आहे ना. आणि विरोधकाचं ढोंगी पुरोगामित्व आणि सरकारचं नकली हिंदुत्व हे दोघंही बनावट आहेत. म्हणून सामान्यांनी हे ओळखलं पाहिजे आणि असल्या कुठल्याही दंगलीला थारा दिला नाही पाहिजे. ही त्रिकालाबाजी